हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। मुंबईमध्ये 5 वर्ष भाजपचा महापौर, सेनेची सत्ता असलेल्या पालिकेमध्ये मात्र 1.25 वर्षांनी होणार बदल। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। भिवंडीमध्ये भाजपला पाठिंबा देणार आणि भाजपचा पाठिंबा घेणारही नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली भूमिका। राज ठाकरे एकनाथ शिंदे भेटीवरनं खासदार नरेश म्हस्केंचं सूचक ट्विट। बाळासाहेबांच्या मुशीत घडलेलं एकत्र आले तर आनंदचे, नरेश म्हस्केंच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण। अजित पवारांच्या विमान अपघातावरनं सवाल उपस्थित करणाऱ्या आमदार रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। धुळ्यातल्या पिंपळनेर शहरामध्ये लग्नात तुफान राडा, 2 गटात झालेल्या वादात तिघांचा चाकूनं भोसकून हत्या तर 2 जण जखमी। नालासोपाऱ्यातनं लोकल ट्रेन पकडताना रांग लावावी लागणार, प्रवास सुरक्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल। राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, ढोल ताशात उतारी आणि गुलालाची उधळण करत जाणत्या राजाला मानाचा मुजरा। रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांची डेटानंतर एआय क्रांती, तब्बल 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मेगा प्लॅन जाहीर, भारताला एआय क्षेत्रात जगात नंबर 1 बनवण्याचा संकल्प। सचिन तेंडुलकरनं घेतली मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, मुलगा अर्जुनच्या विवाहाचं दिलं निमंत्रण। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात तर नाही ना, अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या परिवारानं भीती व्यक्त केली आहे। मला भीती वाटत नाही, माझ्या परिवाराला 100% भीती वाटते, असं रोहित पवार म्हणाले। त्यामुळे आमदार रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी लावून धरलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांना सुरक्षा मिळणं गरजेचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणतायत। विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी या ठिकाणी रोहित पवार यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांची सुरक्षा वाढवावी, रोहित पवार यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते। एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील, आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते। हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील। आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन
की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. आता या सगळ्या प्रकरणात रोहित पवार यांना झेड+ सुरक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी त्यांना पाहायला गेली, ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेत आवाज होता. नाही, असं काही नसतं. जेव्हा त्याची एक कमिटी असते, हे कमिटी निर्णय घेत असते कुणाच्या जीविताला धोका आहे, कुणाला नाहीये, आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात. त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्यांकडे जातो, एवढंच काय. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी अजित पवारांच्या कुटुंबानं पहिल्यांदाच शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी बुधवारी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आणि शंका उपस्थित केली आहे. ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, VSR कंपनीवर बंदी घालावी अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. अपघाताची सखोल निष्पक्षपाती चौकशी व्हावी असंही जय पवारांनी म्हटलेलं आहे या पोस्टमध्ये. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. रोहित आणि जय यांच्या मनात अस्वस्थता आहे म्हणून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर अजय पवारांनी शंका उपस्थित केल्यानंतर याला अमोल मिटकरींनी सुद्धा दुजोरा दिलाय. साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट अजून सुद्धा गायब आहेत. त्यांचे CCTV फुटेज आधी जमा करा अशी मागणी मिटकरींनी केली आहे. अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच. मी तुम्हाला गेले अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या 15 दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा. रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता. मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. जयच्याही मनात अनेक दिवस, कारण का जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणार आहेत. त्यांची शंका खरी आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही ही टेक्निकल बाब आहे आणि त्यांनी जर ती शंका उत्पन्न केली असेल तर त्या बाबतीत ठीक आहे, तो डेटा रिकवर व्हायला आता सुरुवात झालेली आहे. पण त्यांनी दुसरी पण मागणी केली की दादांच्या घातपाती मृत्यू जो आहे त्यावर शंका असून त्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि आमचं त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकवर करा, पटकन जनतेकडे जाऊ द्या. आणि माझा परत प्रश्न आहे, साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट अजूनही गायब आहेत. त्यांचा CCTV फुटेज पहिल्यांदा जमा करा, मग नंतर वाटल्यास ब्लॅक बॉक्सचा डेटा नंतर तो सार्वजनिक केला तरी चालेल. बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत. मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी ही होणं गरजेचं आहे. काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली की CBI चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे. म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी. लोकभावनेतून ज्या ज्या मागण्या ह्या संदर्भात ह्या घटनेशी संबंधित झालेल्या आहेत त्याची ऑलरेडी चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही, हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती. सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. यानंतर जय पवार यांनी सुद्धा ब्लॅक बॉक्स इतक्या लवकर कसा जळाला असा सवाल विचारलेला आहे. दरम्यान बारामतीमधील कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि भावनिक वातावरण दिसून येतंय. निष्पक्ष तपासणीची मागणी जोर धरतीये. दरम्यान याबाबत कार्यकर्त्यांना काय वाटतं ते जाणून घेतलेलं आहे आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. एकंदरीत आपण बघितलं की ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं जातंय. काय भावना आहेत? काल माननीय जयदादा पवार यांनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली ते अतिशय योग्य आहे आणि आम्ही सर्व बारामतीकर म्हणून आमची एक दादांचे आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून एक कुटुंब प्रमुख आमचे होते ते, आणि जी काही चौकशी ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे. कारण ब्लॅक बॉक्स अशा
जळू शकत नाही असं बऱ्याच टेक्निकल लोकांनी सुद्धा काल त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी सुद्धा त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन ब्लॅक बॉक्समधनं काय निष्पन्न होतंय का किंवा तो जळाला कसा हे जे काही सांगण्यात येते याची 100% चौकशी झाली पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी संशयास्पद निर्माण होत असताना राज्य किंवा केंद्र सरकारने एक चांगली यंत्रणा, ज्याला आपण CBI म्हणतो, किंवा तपास यंत्रणा खूप चांगली पाहिजे आणि त्या संदर्भात जो उशीर होतोय तो उशीर न करता त्या तपास यंत्रणेकडे तपास दिला पाहिजे आणि या संदर्भात तपासात ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या तपास यंत्रणेने समोर आणल्या पाहिजेत. फेसबुक पोस्टद्वारे ट्विट केलंय की एवढ्या लवकर हा ब्लॅक बॉक्स जळू कसं काय शकतो, कुठतरी शंकेला वाव निर्माण झाली. कारण कसं झालेलं आहे की अजय पवार म्हणजे आता कसं अजितदादा हे तळागाळातले नेते होते, अजून महाराष्ट्र त्यातनं त्या हळमधून अजून बाहेर पडला नाही आणि सर्वसामान्यांच्या शंका उपस्थित होत आहेत. त्यात रोहितदादांनी वगैरे बाकीच्यांनी जे मान्य केले ते शंकेला वाव होतं. ते तळागाळातल्या लोकांच्या म्हणजे ज्या शंका आहेत त्या शंका अजयदादांनी पुढे आणल्या वगैरे आहेत. तर या ठिकाणी शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच्यामुळे आता कशा पद्धतीनं तपासणी केली जाते आणि त्यामधून नेमकं काय समोर येतं ते बघावं लागेल. यानंतर पाहूयात पुढची बातमी. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि ठाण्यामधील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची ही भेट त्यांनी घेतली होती. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी सूचक ट्विट केलंय. बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले एकत्र आले तर आनंदच आहे असं ते म्हणाले. दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर अनेकांचा पोटशूळ उठल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. ही दोन मित्र आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत. ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे. आणि मी तर म्हणतो माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला. तर काल राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि यावरून संजय राऊतांनी जोरदार प्रहार केला. तिथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसली. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेमानी केली. त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहित नाही. त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील. पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट. पाहुयात पुढची बातमी. मुंबई आणि आसपासच्या पालिकांमध्ये महापौर पदावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. मुंबईमध्ये शिवसेनेला 6 वर्षाचं महापौर पद मिळण्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे मुंबईत भाजपकडे 5 वर्ष महापौर पद राहण्याचा दावा केला जातोय. मुंबई सोडून कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये सध्या शिवसेनेचा महापौर आहे आणि या पालिकांमध्ये 6 वर्षानंतर भाजपचा महापौर असणार अशी माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे भिवंडीमध्ये काँग्रेस भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. भिवंडीमध्ये भाजपला पाठिंबा देणार नाही आणि भाजपचा पाठिंबा घेणारही नाही असं सपकाळ यांनी सांगितलं. भिवंडीमध्ये काँग्रेस आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणुकांमध्ये भिवंडीच्या जनतेने सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून दिले. एकूण 30 नगरसेवक हे आमचे निवडून आले. जो जादोई आकडा जो आहे तो एकूण 46चा आहे आणि 46 पासून म्हणजे 16 जागा ह्या आम्हाला कमी पडल्या आहेत आणि त्या कमी पडलेल्या असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये आघाडीचं राजकारण
हे आम्ही स्वबळावर नसल्यामुळे त्या ठिकाणी करणं हे भारताच्या लोकशाहीला हे अनुसरून आहे आणि अनुरूप आहे. आणि करिता आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट हे भिवंडीमध्ये स्थापन केलं. काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा असल्यामुळे या प्रकरणामध्ये महापौर पदावर शिक्कामोर्तब करणं या 30 नगरसेवकांच्या माध्यमातून तो निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी तातडीने निरीक्षक ह्या सर्व नगरसेवकांची भेट घेण्याकरता, वन टू वन त्यांना भेटण्याकरता आणि त्यासोबतच खासदार साहेबांशी जी आहे त्या उमेदवाराच्या संदर्भात चर्चा करण्याकरता तातडीने निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत. ते तिथे जातील, सर्व नगरसेवकांशी चर्चा करतील आणि त्यामध्ये आमच्या तारीखजींचा अर्ज ठेवायचा आहे का अजून कोणता अर्ज ठेवायचा आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तातडीने निर्णय होईल. मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही. जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता. आणि म्हणून नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही. तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही. तो आम्हाला सोडून बेदखल